जरी सुद्धा 25,000ची स्पर्धा असली तरी सुद्धा 50,000सारख्या स्पर्धेला लाजवेल एवढं दैवित्यमान आयोजन केलंय आणि खऱ्या अर्थाने जीटीसीने मात्र याला 4 चांद लावले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत रिप्लेस दिले जात आहेत, प्रत्येक चेंडूगणिक अपडेट आणि खूप चांगल्या पद्धतीने क्वांटिटी पेक्षा क्वालिटी दर्जाचं यूट्यूब प्रक्षेपण जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आलंय आणि त्याला भरीसभर प्रेक्षकांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने साथ दिलाय. नो डाऊट आई गावदेवी पिंपलशेत बब ऑन द टॉस अँड टू बॅट फर्स्ट आणि अथर्व एंटरप्राइजेस अर्णाल्यासारख्या संघाला आपण बघू शकतायत गोलंदाजी करण्याकरिता यावेळेस आव्हान दिलंय. बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. दोन्ही संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळलेत. पहिला गोलंदाजी मार्कवर विघ्नेश याला आपण बघताय. स्ट्राईक लाईनला फलंदाज मिस्टर सचिन, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज याला आपण बघताय. क्षेत्ररक्षण साधून घेतलंय. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, डीप काउ कॉर्नर रिझन, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर डीप कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू ऑन साईडला फटक्याला हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक काउ कॉर्नर रिझन मध्ये पुढे आला होता. चांगल्या पद्धतीने प्रयत्न होते परंतु प्रयत्नांना अपयश. 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. स्ट्राईक रोटेट केली जाते. यावेळेस सूरज स्ट्राईक एंडला बॅटर बघायला मिळतं. या अगोदर सूरज याने खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला होता. तो सूरज स्ट्राईक एंडला. यावेळेस ड्राईव्ह केले जात आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. 1 धाव परिपूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. चांगल्या पद्धतीने स्वतःच्या गोलंदाजीवर मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा हाताळली आहे असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने विघ्नेश याने विथ द बॉल विथ द बॅट अष्टपैलू कामगिरी आपल्या संघाकरिता दिलंय. त्यानंतर संपूर्ण क्षेत्ररक्षण हे खूप चांगल्या पद्धतीने झालंय. योग्य त्या दर्जाचं प्रोफेशनलिझम क्रिकेट आपण बघू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला आपण बघू शकतायत खेळलं गेलाय. सचिनच्या बॅटमधनं पुन्हा एकदा 1 धाव येत असताना आणि एकेरीने संघाचा आकडा पुढे जाऊन पोहोचलाय 3 अंकांवर. पहिल्या 3 चेंडूवर सिंगल 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 एकंदरीत 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. सूर्य अस्ताला गेलाय. जवळजवळ आपण बघू शकतायत अंधारमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये थोडासा संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि यावेळेस सुंदर डिलिव्हरी आहे. बॅकफुटला तयार होतं हे ओळखलं होतं विघ्नेशाने आणि खूप चांगल्या पद्धतीने हा टप्पा आपण बघू शकतात. योग्य त्या लाईनवर हार्ड लेंथ ज्याला आपण म्हणतोय त्या हार्ड लेंथवर चेंडू टप्पा पडल्यानंतर ॲक्युरेट पद्धतीने गुड लेंथ स्पॉटवरनं चेंडू उडून मात्र यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये गेलाय. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुढे आले होते. 1 धाव परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी वळाले आहेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 5 या अंकांवर. 5 रन्स ऑन कार्ड, 5 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धावेसाठी धावल्यात. बघायचं आहे इथे डायरेक्ट हिट तर नाहीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. थोडस फंबल आणि फंबलचं कारण 3ऱ्या धावेसाठी परतले. दोन्ही फलंदाज आणि 3 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. सुंदर भाग मिल्का भाग कॉपीबुक स्टाईलने या 3 धावा आणि टाळ्यांचा गजर केला जातोय आणि तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. हेच तर क्रिकेट आहे. प्रत्येक धावेसाठी प्रत्येक चेंडूसाठी मात्र इथे परिपूर्ण संघर्ष आणि संघर्ष बघायला मिळतोय. म्हणून शांताराम नांदगावकर सरांनी आपल्या कवितेमध्ये सांगितलंच आहे ना, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. विशाल ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येता जपुनी जमीवशी आपली तू खेळी. काळ करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, सभोवताली झेल गावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळला डाव, या साऱ्यांना चकवशील तरच तुझला मिळेल 1 धाव. चतुर आणि चालाक जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. सुंदर असे बोल आपण बघितले शांताराम नांदगावकर आणि या कवितेला मात्र अर्थ दिला सुनील गावस्कर यांनी. खूप चांगल्या पद्धतीने आपण म्हणू शकताय क्रिकेट मधील हे भाष्य आणि खूप चांगल्या पद्धतीने रूपरेषा म्हणू शकताय. धावफलक आतापर्यंत 8 या अंकांवर 1 षटकांचा खेळ हा कंप्लीट होत आहे. खूप चांगल्या पद्धतीने समोरचा संघ कुठला आहे माहिती नाही, परंतु चांगल्या पद्धतीने खेळ हा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. इथून जर 17 ते 18 धावा लागल्या तो नो डाऊट एक बॅलन्सिंग सामना बघायला मिळेल, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. कारण हा गोलंदाज
यावेळेस दिशा से फटकोगे तो मिलेंगे फटके. चेंडू निघून जातोय दणदण करत. 4 धावा, चौकार. तू चाल पुढं, तुला र गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. आणि तीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय सूरजच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला वळवलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, डीप वरनं फेकी येईल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळाले सुंदर पद्धतीने. जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत मात्र नॉन स्ट्राइक एंडला पोहोचलेत. आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता ही चित्याची चपळाई. आणि या चित्याच्या चपळाईने 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड, 14 धावा, 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ आहे. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सुंदर आपण बघू शकता टप्पा योग्य त्या पद्धतीने फुलर लेनची डिलिव्हरी. आणि या टप्प्यावर कुठल्याही पद्धतीचा स्ट्रोक येत नाहीये. 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 14 रन्स ऑन कार्ड. पुन्हा एकदा करण सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँडर बॉलर. बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईनने खेळले. आणि पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय डॉट बॉल. अर्थातच 14 धावा या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर झाल्या. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. आणि तिथून कुठेतरी डोकं वर काढलं होतं आई गावदेवी पिंपल्सच्या त्या संघाने. परंतु पुन्हा एकदा करण याने कमबॅक केलाय. आणि आतापर्यंत 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि या 2 चेंडूंकडे कशा पद्धतीने खेळ आकारेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर करण. ड्राइव्ह केलं जातं एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी परतले तर स्ट्राइक एंडला थ्रो केला गेलाय. तिसऱ्या धावेसाठी परतलेत. आणि तिसरी धाव मला वाटतं या ठिकाणी परिपूर्ण केली गेलाय. आणि तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 17 या अंकांवर. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 17 धावा. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. प्रेक्षकांची गर्दी बघा खूप चांगल्या पद्धतीने या सामन्याला बघतायत. कारण की स्टार खेळाडू आहेत एक एंडने तर दुसऱ्या एंडने ग्रामीण विभागातील खेळाडू आहेत. एकीकडे ग्रामीण विभागातील खेळाडू, एकीकडे स्टार खेळाडू. आणि या स्टार खेळाडूंना मात्र म्हणावं लागेल की चांगल्या पद्धतीने पळवलंय मैदानाच्या अवतीभोवती. कारण की आतापर्यंत 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू करण गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आकुटप्याच्या चेंडूला ऑन साइडला वळवलं इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विघ्नेश फेकी करेल. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण झाल्यात. आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, परंतु 2च धावेवर सॅटिस्फाय मानावं लागेल. आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला 19 या अंकांवर. अर्थातच जिंकण्याकरिता लक्ष आहे 20 धावेंचं. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या 20 धावा सुद्धा महाग पडतील. नो डाऊट चांगला संघ आहे परंतु क्रिकेट आहे. कारण की आज मोठमोठ्या संघांना मात्र छोटमोठ्या संघांनी मात्र हरवलंय हे आपण कित्येक वेळा बघितलंय. काय घडेल काय बिघडेल घेऊया एक सुंदर असं सॉन्ग डीजेच्या माध्यमातून. आणि त्यानंतर फायनल फेज कडे पुन्हा एकदा वळणार आहोत जिथे 12 चेंडू आणि 20 धाव्यांचं लक्ष आहे. त्याकरिता जास्त वेळ घेतला नाही. लगेच मैदानाच्या आतमध्ये आलेत. नक्कीच अर्णाला संघाचा विचार करायचा झाला तर आजच्या दिवसामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणावी लागेल.
आणि वाईल्ड कार्ड एंट्री नंतर आजचा दिवस आपण बघू शकतात आणि आजच्या दिवसामध्ये फायनलचा सामना खेळतोय. पण एखाद्या चांगल्या संघाला बघा, जेव्हा जेव्हा चान्स मिळतो त्या चान्स मात्र संधीमध्ये आणि त्या संधीचं सोनं कसं करता येईल याकडे मात्र परिपूर्ण आपल्याला बघायला मिळतो हरणारा संघ. परंतु अजून सुद्धा बघायचं झालं तर कहाणी अधुरी आहे, कारण की इथे मात्र या कहाणीला पुरं करायचं असेल तर 12 चेंडूंमध्ये 20 धावा या कराव्या लागतील. संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये चेजू सहजासहजी ट्रॅव्हल होणार नाहीये, परंतु नक्कीच स्ट्राईक एंडला फलंदाज एक स्टार बॅटर प्रशांत घरत याला आपण बघताय. शामा गोलंदाज हलक्याशा हाताने ग्लान्स केले या चेंडूला ऑन साइडला कडून काढलं गेलंय. दुसऱ्या धाब्यासाठी परतलेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. अगोदरच्या फर्स्ट इनिंग्स मध्ये सुद्धा आपण चिते बघितले होते आणि या इनिंग मध्ये सुद्धा चिते बघतायत. सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जी लाईफ प्लॅन आहे त्याला यूज करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवर सन्मानपूर्वक खेळला आणि पहिल्या चेंडूवर आपण बघू शकता त्या 2 धावा परिपूर्ण केल्या आहेत योग्य त्या पद्धतीने. या 2 धावा अर्थातच इक्वेशन 11 चेंडू 18 धावा. नो डाऊट चॅलेंज असणार आहे आणि या चॅलेंजला परिपूर्ण पार करावं लागेल अर्नाला या संघाला. आणि पिंपलशेत संघाने मात्र इथे जर हा सामना जिंकला तर या क्षेत्रामध्ये हा रेकॉर्ड म्हणावा लागेल. एक मोठ्या संघाला पराभूत करेल, परंतु अजून सुद्धा ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता या 11 चेंडूंमध्ये 18 धावा तुम्हाला रोखावे लागतील. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केलाय सुंदर पद्धतीने. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी बळाले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत. दुहेरीने संघाचा आकडा पुन्हा एकदा 4 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. 4 रन्स ऑन कार्ड. एक ट्रेडमार्क शॉट आपण बघितला प्रशांत घरताचा या स्पर्धेच्या माध्यमातून. एक झेल सुद्धा सुरेख पद्धतीने पकडला गेला ते सुद्धा आपण बघितलंय. आणि विघ्नेशने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली आतापर्यंत. परंतु आई गावदेवी पिंपलशेत ब संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही आहे, कारण की खेळ आहे. अफगाणिस्तान सारख्या संघाने मात्र इंग्लंड संघाला पराभूत केलं. नेदरलँड सारख्या संघाने साऊथ आफ्रिका सारख्या संघाला पराभूत केलं हे आपण बघितलंय. लांच केले पुन्हा एकदा. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव परिपूर्ण केली गेले. दुसऱ्या धावेसाठी वळतील का? दुसरी धाव आणि दुसरी धाव परिपूर्ण केली गेली. गुड क्रिकेट. 3 चेंडूंवर आपण बघू शकतात रनिंग बिटवीन द विकेट सुरेख झालाय आणि प्रशांत त्याला सुद्धा ठाऊक आहे. मोठे फटके मारत नाहीयेत, कारण की सिच्युएशन काय आहे या ठिकाणी बघायचं झालं तर संध्याकाळचं सत्र आणि सिच्युएशन मध्ये चांगल्या पद्धतीने जे डिमांड आहे सिंगल आणि डबल त्याला मात्र परिपूर्ण सप्लाय मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि योग्य त्या पद्धतीने 3 चेंडूंमध्ये या 6 धावा आल्यात. 6 रन्स ऑन कार्ड, 6 धावा. निर्णायक षटक पुन्हा एकदा श्याम गोलंदाजी मार्कवर. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु पंचांनी अपील फेटाळले आणि निर्णायक चेंडू डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल गणित टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय, कारण की पाठीराखे खूप चांगल्या पद्धतीने आई गावदेवी पिंपलशेत ब या संघाकडनं जास्त बघायला मिळतात. प्रत्येक डॉट बॉल गणित प्रेशर, दबाव, दडपण बघायला मिळेल का? संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य अस्ताला गेलाय, परंतु क्रिकेटमध्ये ती जान बघायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल. अर्थातच येणारे चेंडू आहे 7 आणि 7 चेंडूंमध्ये 14 धावेंचं लक्ष आहे. डॉट बॉल गेलाय, तिथून दबाव आहे, प्रेशर आहे, दडपण आहे आणि या दबावाला न जुमानता तुम्हाला चांगला खेळ करावा लागणार आहे. प्रेशर मध्ये श्याम याने 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 2 चेंडू डॉट गेले. तिथून मात्र प्रशांत बघायचंय कशा पद्धतीने खेळा करेल. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, फुलरलिनची डिलिव्हरी आहे. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय. एक धाव परिपूर्ण केली गेली आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. रुको जरा सबर करो. आणि शेवटच्या षटकामध्ये हा सामना गेलाय जिंकण्याकरिता. येणारे चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 13 धावेंचं लक्ष आहे. एकीकडे आहे स्टार खेळाडू आणि दुसरीकडे आहेत आपल्या ग्रामीण विभागातील एक गाव एक मधील खेळाडू. बघायचं आहे कोण एकमेकांवर हावी होते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊया फायनलच्या अंतिम थराराकडे.
जातील नो डाऊट. शिवसेना उपतालुका प्रफुग भिवंडी या ठिकाणी पाहू शकता श्री प्रदीप फुपशेट बळीरामजी पाटील यांच्याकडून कैलासवासी बळीराम शंकरजी पाटील कैलासवासी जिंकण्याकरिता लक्ष आहे 6 चेंडू आणि 13 धावेंचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऑन साइडला चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. एक धाव परिपूर्ण केली गेले. दुसऱ्या धावेसाठी फ्रंटले दोन्ही फलंदाज. स्ट्राईक एंड कडे थ्रो केला गेला आणि 2 धावा परिपूर्ण झाल्या. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन कार्ड. जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूंमध्ये 11 धावेंचं इक्वेशन आहे. प्रत्येक चेंडू गणिक जरा टाळ्यांचा गजर आला प्रेक्षकांनो तर जरा बरं होईल. चला टाळ्या वाजवायच्या चौबाजूने. आपण आज वाण्याच्या पाड्यामध्ये आहोत हे लक्षात असू द्या. चला टाळ्यांचा गजर. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत. 5 चेंडू आहेत. 5 चेंडू गणिक जिंकण्याकरिता 11 धावेंचं इक्वेशन हे समोर आहे. हे षटक हाताळण्याकरिता ऋतिकेला आपण बघताय. बघायचंय ऋतिकीतून कशा पद्धतीने खेळ आकारेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळेस फटका प्रॉपरली परंतु टायमिंग नाही आहे आणि टायमिंग व्यवस्थित झालंय. थँक्यू सो मच सांगितलंय प्रशांताने. आणि फटका असं वाटलं की एक मोमेंटला फसलाय परंतु चेंडू निघून गेलाय. 6 धावा आणि या 6 धावेरेशी पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होत असताना धावफलक जाऊन पोहोचलंय 15 या अंकांवर. अर्थातच जिंकण्याकरिता येणारे चेंडू तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 5 धावेंचं इक्वेशन. जर हा फटका फसला असता तर सामना सुद्धा फसताना बघायला मिळाला असता परंतु कणखर फटका तेवढी ताकद होती आणि स्वतःवर विश्वास. प्रशांत घरतेच्या बॅटमधनं या 6 धावा जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे 4 चेंडू आणि 5 धावेंचं. अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये. इथून जर मात्र 1 ते 2 चेंडू निर्धाव आले तर पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ऋतिक. यावेळेस ऑन साइडला जबरदस्त खेळ खल्लास झालाय आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ गुरुनाथ स्मृती चषक 2024 अर्नाळा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू.